अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात दिवसेंदिवस गोतस्करी थांबता थांबेना। वारंवार पोलीस कारवाया होऊन सुद्धा मोठ्या हिमतीने गोतस्करी करून त्यांची निर्दयपणे कत्तल करीत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत। काही दिवसांपूर्वीच मूर्तिजापूर तालुक्यातील गोवंश चोरून निर्दयपणे कत्तल नेत्यांना व गोमांस विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली, तरी गोवंश चोरट्यांना कायद्याचा धाक राहिलाच नाही। त्यात पुन्हा शहरातील गोयंका नगर परिसरातून चक्क पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये 7 जानेवारीच्या रात्री 3:20 दरम्यान एका इसमाच्या गोठ्यातून एक दुधाळ गाय व एक गोऱ्हा अज्ञात इसमांनी चोरून नेला। या प्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलिसांनी या घटनेचा 2 दिवसात छडा लावून 2 आरोपींना दुधाळ गाय, गोऱ्हा व मुद्देमालासह सापळा रचून 9 जानेवारीला अटक केली। गुन्ह्यातील आरोपी शेख अल्फैन उर्फ सोएब शेख इरफान वय 23 वर्ष राहणार फिरदौस कॉलनी अकोला, मोहसिन शाह अब्दुल शाह वय 32 वर्ष राहणार इक्बाल कॉलनी अकोला या दोघांना अटक करून त्यांच्या जवळून दुधाळ गाय किंमत 60,000 रुपये, गोऱ्हा किंमत 70,000 रुपये असा एकूण 1,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। पुढील तपास पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अजित जाधव हे करीत आहेत। MCN न्यूज मराठी करिता धनराज सपकाळसह कॅमेरामन नरेंद्र वाढोणकर, अकोला। दिनांक 7/1/2025 रोजी रात्री 2 ते 2:30 दरम्यान फिर्यादी सुभाष बाजळ राहणार गोयंका नगर यांच्या गोट्यातून देशी गाई आणि तिचा गोरा असे 2 देशी जनावरं किंमत अंदाजे 1,30,000 रुपये हे अज्ञात चोरांनी चोरून नेली अशी तक्रार दाखल झाली। सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये DB पथकाचे PSI शिंदे आणि त्यांच्या टीमनं घटनास्थळावरील CCTV फुटेज चेक केले। त्याच्यामध्ये एक संशयित 4 चाकी वाहन आणि त्याच्यात काही आरोपी आढळून आले फुटेजमध्ये। त्याप्रमाणे तपास करत गेले असता त्या गुन्ह्याची उकल झाली आणि गुन्ह्यामधून 2 आरोपी शेख अल्फैन उर्फ सोहेल शेख इरफान आणि मोहसिन शाह अब्दुल शहर हे दोन्ही राहणार अकोला यांना अटक केली। त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात चोरी गेलेली एक देशी गाय आपण जप्त केलेली आहे। गुन्ह्यात वापरलेली कार जप्त केलेली आहे। गुन्ह्यात वापरलेले त्यांचे 2 मोबाईल जप्त केलेले आहेत। असा एकूण 4,60,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। सदर गुन्ह्यातील आरोपींना आज माननीय न्यायालयासमक्ष पोलीस कोठडी रिमांडसाठी हजर केले असता माननीय न्यायालयाने 13 तारखेपर्यंत त्यांना पोलीस कोठडी रिमांड दिलेला आहे। सर, साधारणतः ही जी कारवाई आहे महिन्याभरातली असेल किंवा काही गेल्या महिन्याभरातली किती घटना आहे? आमच्याकडं या जनावर चोरीची ही पहिलीच रिपोर्ट आहे, परंतु या लोकांच्याकडे तपास केल्यानंतर असं आढळून येत आहे की यांनी मूर्तिजापूर शहर व्यतिरिक्त अजून बऱ्याच ठिकाणावरून असे जनावर चोरी केलेले आहेत। आता तो तपासामध्ये त्या गोष्टी निष्पन्न होऊन जातील।